बघा, दिल्लीमध्ये आम्ही हायकमांडला भेटण्यासाठी गेलो होतो. काही नेत्यांची आमची भेटी झाली. आमचे पुढे मुकुल वासनिक साहेब यांची आमच्या सर्व नगरसेवकांची भेट झाली. त्याचबरोबर के.सी. वेणुगोपाल साहेब यांची आमची भेट झाली. आशिष दुवा जे AICC सेक्रेटरी यांची भेट आमची झाली. मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचीही भेट झाली. आमच्या नेत्यांचं एकच म्हणणं आहे की ह्या जागेवर अजून कुठला तिढा सुटलेला नाही आणि ही जी जागा आहे ही जागा काँग्रेस पक्षच लढल असं आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आमची जी काही इकडची जी माहिती आहे, भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जी माहिती आहे, ही माहितीसुद्धा आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितलेली आहे. माहिती म्हणजे काय, तर देश स्वतंत्र झाल्यापासून या भिवंडी लोकसभेवर काँग्रेस निवडणूक लढवत आहे. मागच्या वेळी जवळपास 9 वेळा खासदार इथे काँग्रेस पक्षाचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये आमचे स्वर्गीय दामू शिंगडा साहेब हे 6 वेळा खासदार निवडून आलेले आहेत. त्याच्यानंतर शंकरनम साहेब हे निवडून आलेले होते. लहानू शिडुवा कोम हे निवडून आले होते. त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा होत्या. त्यावेळेला ठाणा जिल्हा आणि पालघर जिल्हा हा एक जिल्हा होता. आणि त्याच्यानंतर 2009मध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये 4 लोकसभा झाल्या. त्याच्यामध्ये कल्याण, ठाणा, भिवंडी आणि पालघर. 2009ला ही भिवंडी वेगळी झाली. त्यावेळेस सर्वप्रथम काँग्रेस पक्षाचा उमेदवार सुरेश टावरे तिथे निवडून आले आणि चांगल्या मताधिक्याने तिथे निवडून आले ते. आणि खरं तर आमच्या भिवंडीमध्ये आणि संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास मुस्लिम बांधवांचं चांगलं मतदान आहे. त्याच्यानंतर OBC चांगल्या पद्धतीने मतदान आहे. त्याच्यानंतर जवळपास आदिवासी बांधवांचा जवळपास 1.5 लाखापेक्षा अधिक आदिवासी मतदान आहे. SC मतदान आहे. आणि जवळपास 2-2.5-3 मतदान हा 2.5-3 लाख मतदान हा सर्व जाती धर्माचा आहे. आणि सर्व जाती धर्माचं मतदान असल्या कारणाने हे सर्व काँग्रेस पक्षाला त्याचा खूप फायदा होईल. आणि येणाऱ्या कालामध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार हे 2024मध्ये 100% निवडून येईल अशा पद्धतीने आम्ही आमच्या वरिष्ठांना दिल्लीमध्ये आम्ही सांगितलं. खरं तर 2024मध्ये हे काँग्रेस पक्ष 100% निवडून येईल या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये. आमच्या मित्रपक्षांनी दावा केलेला आहे. मित्रपक्षांचं असं म्हणणं आहे की वरिष्ठ पातळीवर ते अदलाबदली करण्याची त्यांची तयारी आहे की भिवंडी लोकसभामध्ये काँग्रेस पक्ष 2 वेळा 2014 आणि 2019मध्ये 2 वेळा पराभूत झालेला आहे. तर मित्रपक्षांना सुद्धा माझी विनंती आहे आणि मी पण त्यांना हे सांगितलेलं आहे की भिवंडी ही काँग्रेस पक्ष जरी 2 वेळा पडलेली होती तरी ठाणा लोकसभा ही तुम्ही 2 वेळा पडलेली आहे. आणि ठाणा जिल्ह्यामध्ये जो ठाणा शहर आहे, ठाणा लोकसभा, त्या लोकसभेमध्ये चांगला प्रतिनिधित्व करत असताना तिथे जितेंद्र आव्हाड हे आमदार निवडून आले, हे मंत्रीही झाले. आणि त्यांचा डांगा, त्यांचा मेहनत असूनसुद्धा ते 2 वेळा 2014 आणि 2019मध्ये ठाणा त्यांचा पराभूत झालेला आहे. आणि त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड साहेबांचा मुंब्रा कलवा ही विधानसभा कल्याणमध्ये असताना ही कल्याणमध्ये सुद्धा राष्ट्रवादी 2 वेळा पराभूत झालेले आहे.
पण त्याने आम्हाला ही भिवंडीमध्ये पराभूत सांगणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि राष्ट्रवादीनी या भिवंडीमध्ये जो दावा केलेला आहे ते खरं तर अत्यंत चुकीचा दावा आहे. आणि खरं तर महाविकास आघाडी म्हणून जर आपल्याला जर निवडणूक लढायची असेल तर जिथे ज्याची ताकद असेल ना तिथे त्यांनी निवडणूक लढली पाहिजे. आमची जर जिथे ताकद नसेल आम्ही तिथे तुम्हाला मदत करायला बसलोय, पण जिथे आमची ताकद असेल तिथे तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. आणि अशाने जर आपण हेवेजावी जर केले तर जैसे ते वैसेच परिस्थिती होणार आहे. ती बघा, तुम्ही पत्रकार, तुम्हाला ही माहिती आहे 3 वर्षापूर्वी माझी या ठाणे जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्षपदी माझी निवड झाली. आणि निवड होत असताना बघा, काँग्रेस पक्ष हा सर्व तळागाळात आहे, सर्व गावोगाव काँग्रेस पक्ष आहे. पण थोडंसं काँग्रेस पक्षाकडे लक्ष जास्त देणारी नेते कमी होते. आणि थोडंसं आमचे जे कार्यकर्ते होते त्यांना पाहिजे तसा त्यांना ताकद मिळत नसेल. म्हणजे उदाहरणार्थ वेगवेगळे जसं काय आपले महसूल खाता असतो त्याच्या माध्यमातून तहसीलदार, प्रांत, कलेक्टर वगैरे असेल, हे काही अधिकारी असत, ह्याकडे जर कोणाचं काम असेल तर योग्यतून आमच्या नेत्यांना न्याय मिळत नसायचा. उदाहरण गृह खाता असो किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट असो. त्याच्यामुळं ही परिस्थिती या जिल्ह्यामध्ये काँग्रेस थोडीशी कमी होत होती. त्याच्यानंतर ज्या वेळेला 3 वर्षापूर्वी जेव्हा माझ्याकडं काँग्रेसनी जेव्हा मला अध्यक्षपदाची माझी निवड केली त्यावेळेला सर्वप्रथम मी जेव्हा माझी निवड केली त्यावेळेला मी 30 दिवस, उदाहरणार्थ 1 महिना या संपूर्ण जिल्ह्याचा मी दौरा केला. जे असतील नसतील आमचे कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आणि भेटीगाठी करत असताना जी काही पक्षांनी जे आतापर्यंत जे दिलेले जेवढे काही जे उपक्रम असतील किंवा जे काही आम्हाला जे पक्षाचा जो काही आदेश असेल तो आदेश मी 100% आम्ही पूर्ण केलेले आहे. आणि जवळपास मग ते उदाहरणार्थ बूथ प्रमुख असतील, BLA असेल, असे जे काही आम्हाला जी आतापर्यंत पक्षाने जो आदेश दिला ते आम्ही 100% त्याचा पालन केला. आणि आता मागच्या मला वाटतं 2022 जेव्हा भरमसाठ पेट्रोल डिझेलची जी वाढ होत असायची त्यावेळेला आम्ही पेट्रोल पंपावर आमचे कार्यकर्ते, सर्वच कार्यकर्ते, मग तो बदलापूर असेल, मुरबाड असेल, शहापूर असेल, उदाहरणार्थ भिवंडी असेल, मग तुमचा वांगी पट्ट्यातला अंबरनाथ ग्रामीण असेल, अशा ठिकाणातले सर्व कार्यकर्ते आमचे जवळपास 7 दिवस एक सामूहिक सप्ताहाचा कार्यक्रम ठेवला होता आम्ही की प्रत्येकाच्या जिथे जिथे आपला पेट्रोल पंप असेल अशा पेट्रोल पंपाच्या ठिकाणी आपण आपल्या कार्यकर्त्यांनी राहिले पाहिजे. आणि ज्या वेळेला जो पेट्रोल टाकण्यासाठी जे पेट्रोल धारक जे आपले काही नागरिक येत असायचे तेव्हा ते पेट्रोल टाकल्यानंतर मग आम्ही त्यांची प्रतिक्रिया ऐकायचो की ही महागाईबद्दल आणि या भ्रष्टाचाराबद्दल तुम्हाला काय बोलायचं. मग ते आमचा फॉर्म असायचा, मग आम्ही ते फॉर्म काढायचो, मग त्याचं नाव टाकायची, त्याची सही घ्यायचो, त्याचा मोबाईल नंबर घ्यायचो. असं आम्ही पेट्रोल पंपावर एक खूप मोहीम सुरू केला होता. आणि 50,000 फॉर्म आम्ही त्या वेळेला 50,000 जे पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्याला आलेले सर्व नागरिकांकडून आम्ही 50,000 फॉर्म तयार केले. आणि ते फॉर्म आदरणीय आमचे नेते आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे शुभ हस्ते आम्ही सुपूर्द केले. आणि आतापर्यंत जो काँग्रेस मागच्या 10 वर्षे जी काँग्रेस आपण जी बघायचो आणि आता जी काँग्रेस आपण जी बघतो, आता तुमच्या बदलापूरमध्ये तुम्ही स्वतः पत्रकार आहेत तर तुम्हालाही माहिती आहे की बदलापूरमध्ये काँग्रेस पक्षाची काय अवस्था होती आणि आता जी परिस्थिती काय. ही मेहनत खरी तर या 5 वर्षभरामध्ये मी स्वतः केलेली आहे. आणि त्याची पोचपावती म्हणून आज कार्यकर्ते आणि आपली जनता, सर्व नागरिक
आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि आपल्याला मतदार आपल्याला सांगतात की साहेब तुम्ही जे आतापर्यंत अध्यक्षपदावर बसल्यानंतर जी मेहनत केली त्या मेहनत म्हणून तुम्ही आता या भिवली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून तुम्ही उभे राहा, आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी आहोत. बघा, निलेश सांबरे यांनी जी स्टेटमेंट दिली, निलेश सांबरेची दुसरी स्टेटमेंट अशी आहे की मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. काँग्रेस पक्षाने जर मला उमेदवारी जर नाही दिली तरी मी अपक्ष म्हणून उमेदवार राहणारच आहे. मी तो उमेदवार आहेच समजतो. नाही, आता त्यांनी स्टेटमेंट दिली, त्यांनी बोलताना काय सांगितले की मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळणार आहे आणि मी काँग्रेस पक्षातून उमेदवार घेणार आहे. बघा, शेवटी वरिष्ठांनी जो निर्णय दिला त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा ते माझ्यासोबत आमचे अजून काही ब्लॉक अध्यक्ष आहेत, माझ्यासोबत माझ्या या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जेवढे काही जिल्हा अध्यक्ष जेवढे तालुका अध्यक्ष आम्ही त्यावेळेला तिथे बसू आणि बसल्यानंतर आम्ही निर्णय घेणार की काय करायचं किंवा नाही करायचं. पण ज्या वेळेला निलेश सांबरेंनी सांगितलं की मी काँग्रेस पक्षाचा मला उमेदवारी मिळणार आहे आणि मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवणार आहे, पण त्याने असं नाही सांगितलं की काँग्रेस पक्षामधून त्याला कोणी उमेदवारी म्हणजे आश्वासन कोणी दिले, हे तर त्यांनी सांगितलं नाही की आमच्या या नेत्यांनी मला आश्वासन दिले किंवा प्रमुख नेत्यांनी मला आश्वासन दिले, हे तर त्याचे तोडून बघितलेले नाही. पण मला आश्वासन दिलेलं आहे ना. मी या जिल्ह्याचा अध्यक्ष आहे काँग्रेस पक्षाचा, जिथून मला वाटतं 1-2 वेळा निलेश सांबरेचं माझं फोनवर चर्चा झालेली आहे. पण मला वाटतं 2-2.5 वर्षे झालं ते त्याचा चेहरा कसा तोही मी अजून बघितलेला नाही. तर त्याला जर काँग्रेस पक्षाची जर उमेदवारी जर त्याला पाहिजे असेल तर त्यांनी किमान या जिल्ह्याचा अध्यक्ष कोण त्याची भेट तर घ्यायला पाहिजे की बाबा मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळणार आहे साहेब, तुम्ही या काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. तर शेवटी जर त्यानं काँग्रेस पक्षाची उमेदवारी जर गेली तर आम्हाला मदत करावाच लागेल. पण त्याने अजून मलाही सुद्धा सांगितलं नाही की बाबा मला उमेदवारी मिळणार आहे, तुम्ही काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत, तुम्ही आमची येणाऱ्या काळामध्ये जे काही प्रचारधुरा असेल त्याच्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. ह्याच्यासाठी तो तर मला काय अजून काही मला भेटलाही नाही. बघा, टावरे साहेब एक काँग्रेस पक्षाचे माजी खासदार आहेत. मागच्या वेळेला थोडा 20-22 दिवस असताना त्याला उमेदवारी ती मिळाली. उमेदवारी मिळवत असताना सुद्धा त्यांनी फाईट केली. 1.5 लाख मतांनी ते निवडून कमी पडल्यात. 1.5 लाख मतांनी कमी पडल्यात म्हणजे ते कमी नाही पडले, चांगली फाईट दिली त्यांनी. 20 दिवसात फाईट दिलेली आहे. 3,60,000 पेक्षा अधिक मतं घेणं या 20 दिवसात हे खूप चांगल्या पद्धतीने टावरे साहेबांवर पण सुद्धा अत्यंत प्रेम करणारी अजून कार्यकर्ते आहेत. आणि जर उद्या टावरे साहेबांना जरी उमेदवारी जरी दिली तर ते शेवटी आमच्या काँग्रेस पक्षाचे आहे, म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली तरी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्यासोबत मी असणारच. अरे मला उमेदवारीच भेटणार आहे बाबा, त्याचा काय विषय आहे. मी उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे, मला उमेदवार मिळणारच आहे. 3 तारखेला काहीच होणार नाही. त्याला स्वप्नात जर त्याला काही माहिती असेल तर मला माहिती नाही, पण 3 तारखेला काही होणार नाही. हे जवळपास अजून 2-3 दिवस जातील. आमच्या नेत्यांनी आम्ही दिल्लीला होतो, आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलेले आहे की अजून 3-4 दिवस या गोष्टी लागणार आहेत आणि त्याच्यामुळं ही जागा ही काँग्रेस पक्षात लढवेल एवढं सुद्धा आम्हाला आश्वासन दिल्लीवरनं आम्हाला दिलेले आहे. आणि आम्ही आतापर्यंत ती जो पक्षासाठी जी मेहनत केली, हे मेहनतीचा फल 100% मिळेल एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो.